सो पुण्यात मी 6 महिने होती. तर रात्रीचे 3:13 झालेले. तर डोळे उघडले तर अंधार. माझी फाटली. समोरच्या साईडला एक आरसा होता. त्याच्यासमोर एक काळी आकृती अशी फॉर्म होताना दिसली, असं एक ब्लॅक क्लाउड. मी रूमचा दरवाजा उघडणार तेव्हा माझं जे वॉर्डरोब होतं ते आपोआप उघडतंय, बंद होते. ठक ठक ठक. जस्ट वर बघितलं आपण, असं करतो ना, असं उपरी मांडी घालून बसलेला माणूस बसलाय असा पोझिशनमध्ये आणि बघतोय माझ्याकडे, असं दिसलं. जिथे तो मला माणूस बसलेला दिसला तिकडनं खूप घाण वास यायला लागला, उंदीर मेल्यासारखा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, माझं नाव रिक्की आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे हा आपण डॉक्टर यशश्री बरोबर केलाय. तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या, म्हणजे मला असं वाटतं की भंकासवर आतापर्यंतचा सगळ्यात युनिक एपिसोड हा असावा, कारण इथे आपण महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, इथे आपण फिलिपिन्सच्या काही गोष्टी केल्यात आणि तिकडच्या वेगवेगळ्या भूतांबद्दल बोललोय आणि तेही तिने अशा प्रकारे एक्सप्लेन केलं की माझ्या अंगावरही शहारे आले. खूप भारी होता एपिसोड, तुम्ही नक्की एन्जॉय करा. पॉडकास्ट सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, व्हिडिओला लाईक करा, कारण जर तुम्ही असं केलं तरच आपलं चॅनल अजून लोकांपर्यंत जाईल आणि आपल्याला ग्रो होण्यात मदत होईल. आणि आजचा एपिसोड एन्जॉय करा. हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा एपिसोड खूप भारी असणार आहे, कारण इथे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे फक्त भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या गोष्टी नसणार, तिकडे आपल्या बाहेरच्या देशांच्याही बऱ्याच गोष्टी आपण आज करणार आहोत. आज आपल्याबरोबर यशश्री आहे. नमस्कार. कशी आहेस तू? मस्त. आणि यशस्वी बद्दल बोलायला गेलो तर ती डॉक्टर आहे, जनरल फिजिशियन आहे, त्या सकटी इव्हेंट मॅनेजमेंटचंही करते आणि तिला भूतांच्या गोष्टींची आवड ही आहे. ती ह्या आधी असे बऱ्याच चॅनलवर वगैरेही तू शेअर केलेस तुझे एक्सपिरियन्स, आणि आज ती इथे आली आहे आणि आज बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत. पण मला त्याआधी हे विचारायचं आहे, तू लोकांना तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील किंवा तुला ह्या सगळ्या गोष्टींची आवड कधीपासून आली? मला भूतांची आवड, भूतखेतं इन जनरल लहानपणापासूनच खूप होती. आणि म्हणजे आपण म्हणतो ना क्युरिओसिटी असते, तर ती कशी डेव्हलप झाली मलाही माहिती नाही. मला आई म्हणाली की काय सारखी सारखी, मला ते लाईन खूप आठवते की सारखं सारखं भूतांचं बघते. सो त्या काळी कसं ते जुने कॉम्प्युटर्स होते राईट. सो तेव्हा आपण तिथे बसून कसं सर्च करायचो, वॉटर घोस्ट, वॅम्पायर्स एक्झिस्ट करतात का. त्यावेळी सिरियल्स पण बरेच होते ना, आहट झाली, इश्क फिर कोई है होतं, कोई आने को है, असे सगळ्या सिरियल्स, फिअर फाईल्स वगैरे खूप बघायचो. आज तुला सुरुवात कोणत्या गोष्टींपासून करायची आहे? कोणती स्टोरी तू स्टार्ट करशील? सो मी ॲक्च्युली माझं जे डॉक्टरचं शिक्षण आहे ते मी फिलिपिन्समधनं घेतलं आहे. सो मी ऑलमोस्ट 6 ते 7 वर्ष बाहेर राहून आलेली, आणि ते पण लाईक 20मध्ये मी बाहेर गेली. मी परत आली तेव्हा ऑलमोस्ट 26-27 इयर्सची होती. सो माझं जे मेन लाईफमधलं जे आपण म्हणतो जो मेन काळ असतो, जिथे आपण ग्रो अप होतो, आपल्याला गोष्टी कळतात किंवा आपण क्युरियस असतो, तो तिकडे गेला माझा. सो बट ऑब्व्हियसली मी जसं म्हटलं आधी की मला खूप आवड आहे भूतखेतांच्या गोष्टींची. मी तिकडे जाऊन तिकडच्या गोष्टी शोधल्या की कुठले कुठले गोष्ट एक्झिस्ट करतात, कुठल्या प्रकारचे असतात वगैरे वगैरे. सो पहिले माझे 6 महिने जे होते ते पुण्यात गेले. तर मी सुरुवात तिकडनं करेन की तिकडे काही गोष्टी माझ्या घडल्या अशा माझ्यासोबत, की भीती पण वाटली इन अ वे आणि थोडी एक एक्साइटमेंट पण होती की अरे काहीतरी घडलं करून असं दिसलं. सो पुण्यात मी 6 महिने होती. तिथे डॉममध्ये राहत होतो आम्ही, ऑप्शन नव्हतं ऑफकोर्स, स्टुडंट्स डॉममध्ये राहतात तसं राहिलो आम्ही. हा जो एरिया तो हडपसरच्या आसपासचा आहे. मी एक्झॅक्ट लोकेशन नाही डिस्क्लोज करणार, बट तिथे जेव्हा आम्ही राहत होतो सो आम्ही एका रूममध्ये 10 जणी राहायचो. सो मी एक प्रायव्हेट रूम घेतलेली, म्हणजे मोठ्या रूममध्ये एका खोलीत 6 आणि लागूनच जी खोली होती तिथे 4, आणि बंक बेड्स असतात तसे नॉर्मल डॉम्समध्ये असतात तसे वरखाली. तर मी खालतीच, मी कधी वरती जाऊन झोपत नाही, मला भीती वाटते कोणी वरनं आलं तर सिलिंगवरनं. तर एक कसं आहे ना, माझ्या लहानपणी जसं मी मगाशी मेन्शन केलं की काही गोष्टी घडल्या होत्या, त्याच्यामुळे मला पूर्ण अंधारात झोप नाही लागत. थोडासा तरी लाईट लागतो मला, म्हणजे नाईट लॅम्प लावा किंवा बाथरूमचा लाईट चालू ठेवला तरी चालतो मला. तर मी माझ्या फ्रेंड्सना रिक्वेस्ट केलेली की प्लीज तुम्ही एखादा लाईट चालू ठेवा, अंधार करू नका. तर त्यांनी नाही ऐकलं.
तेवर लाईक कुछ नाही होत आहे, काही होत नाही, तो झोप ना. हां, खूप झालं त्याच्यावरनं, भांडणं खूप झाली. सो मी तिकडचे जे आमचे वॉर्डन होते त्यांना पण कंप्लेंट केली की असं असं होतं. तर त्यांनी रिक्वेस्ट केली मग त्या मुलींना की अरे प्लीज चालू ठेवा लाईट. तर 2-3 दिवस त्यांनी नाटक केलं की ठीक आहे यार, हिला झोप येत नाही म्हणून आपण लाईट चालू ठेवूया. पण ते काय करायचे, मी झोपून गेली ना की ते लाईट बंद करून टाकायचे. आणि कसं मला रात्री जाग येते, वॉशरूमला वगैरे जायला लागतं, कारण ते फुल AC लावून झोपतात. तर मी एकदा अशीच जाग आली तर मला उठता येईना. सो मला असं कुठेतरी वाटलं की स्लीप पॅरालिसिस झाला की काय, डोळे पण उघडता येईना. मग थोड्या वेळाने मी खूप मुश्किलने प्रयत्न केला, तर डोळे उघडले तर अंधार, पूर्ण अंधार. म्हटलं ह्यांनी परत लाईट बंद केलं की काय, माझी फाटली. म्हटलं अरे यार, म्हणजे चिडचिड पण झाली की एकदा मला हलता येत नाही आहे. मी यांना सांगते की लाईट बंद करू नका, तरी ते करतात. सो मग मी डोळे उघडले आणि मी माझ्या फ्रेंडला हाक मारायला लागली की ऐक ना, उठ ना. म्हणजे आणि आम्ही हिंदी इंग्लिश मिक्स कॉन्व्हर्सेशन करायचो, मी बस मराठीत सांगते कारण साऊथ इंडियन फ्रेंड्स होते सगळे माझे. ते उठायलाच रेडी नाही. आणि मला आउट ऑफ नोवेअर, म्हणजे माझी सपोज अशी जी बेड आहे, समोरच्या साईडला एक आरसा होता, त्याच्यासमोर एक काळी आकृती अशी फॉर्म होताना दिसली, असं एक ब्लॅक क्लाउड. आणि मी म्हटलं हे काय होतं आहे, मला हलता येत नाही आहे, मला माझा फोन बघायचा आता, कारण फोनमधनं लाईट येतो, स्क्रीन बंद राईट, काहीच करता येईल. आणि त्या आकृतीमध्ये 2 लाल डोळे आले आउट ऑफ नोवेअर. आणि मी अशी झोपते, तर इथे शिड्या आहेत वरती जायला बंगबेडच्या. सो बंगबेडची शिडी असते ती माझ्या डोक्याशी होती, वरती जाणारी असते ती. आणि तिथे मला कोणीतरी एक मोठा जो वॉचमनच्या हातात दांडा असतो ना, तो मारताना असं जोरात आवाज आला ठण करून. आणि ते माझ्या डोक्याच्या बाजूलाच होतं. सो मी एकदम अशी झाली की बापरे हे काय. एकदा झालं, 5 मिनिटांनी परत झालं, आणि ती आकृती तशीच आहे तिथे, आणि ती हळूहळू पुढे सरकते. सो एक पॉईंटला मी ठरवलं की आता आपण काय करू नाही शकत, म्हणून मी मनात हनुमान चालीसा बोलायला लागली की बापरे काय होतं आहे, असं का होतं आहे करून. आणि मी डोळे गच्च पिटले. आणि जेव्हा मी परत डोळे उघडले तेव्हा सगळं गायब झालं. मला कळलं की मला हलता येतं आहे. मी सगळ्यात पहिले माझा फोन बघितला, तर रात्रीचे 3:13 झालेले. आणि म्हटलं बापरे हे काय झालं नक्की, मला काय कळलं नाही. सो नेक्स्ट डे मग मी माझ्या फ्रेंड्सनं शेअर केलं की यार असं असं झालं माझ्यासोबत रात्री. म्हटलं होतं तुम्हाला लाईट चालू ठेवा. तर त्यांनी माझी मस्करी केली आणि त्यांनी ही स्टोरी जाऊन सांगितली वॉर्डनला. तर वॉर्डनने मला बोलवलं लंच ब्रेकमध्ये, तू अशा अशा स्टोरीज का पसरवतेस, सगळे लोक घाबरतील. मला राग आला, म्हटलं अरे यार मी काहीतरी पर्सनल शेअर केलं आहे माझ्याबरोबर, आणि तुम्ही जाऊन सांगता असं काहीतरी. आणि ती वॉर्डन मला लेक्चर देते की असं काही नसतं, हे ते. तर ती बोलली, मी म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणताय नाही आहे, पण मग मला तुम्ही सांगा ना की तुम्ही मला असं अप्रोच का केलं स्वतःहून, स्पेसिफिकली सांगायला की असं तुला जे काळं काळं दिसलं ते नाही आहे. मी तर नव्हतं सांगितलेलं काय काळं काळं दिसलं मला, त्या लोकांनी पण नाही सांगितलं. सो ते मग म्हणाले की म्हणजे ती थोडीशी अशी हे झाली की नाही, ती अशी बावचळली की शिट मी काय बोलून गेली असं, कारण मी स्पेसिफाय नव्हतं केलेलं. तर मग ती बोलली आत ये आपण बसून बोलू. म्हटलं आता काय, मला वाटलं की बरं लेक्चर देते बोलते. त्यांनी मला एक स्टोरी सांगितली. सो आमच्या आधीची जी बॅच होती तिथे 2 नागालँडच्या मुली राहत होत्या, त्या तिथेच ज्या रूममध्ये मी राहत होती. आणि त्यांच्यासोबत पण सेम घटना घडलेली, बट एका वेळेला तर दोघींना दिसलं होतं. ती खाली झोपलेली आणि तिची मैत्रीण वरती झोपलेली. सो त्यांना पण ती सेम काळी आकृती दिसलेली, सेम तो आवाज आलेला. आणि नेक्स्ट डे त्या 2 जणींना पूर्ण ताप भरलेला. आणि मग त्या डॉममध्ये राहिल्याच नाही, त्या घरी गेल्या आणि त्या डायरेक्ट फिलिपिन्सला गेल्या. त्या बोलल्या आम्ही जाणारच नाही डॉमला परत करू. सो ती बोलली की आम्हाला माहिती नाही, गोष्ट खरी असू शकते नसूही शकते, बट कसं होतं एवढी सारी लोकं राहत आहेत, सो त्यांना घाबरवायचं नाही आहे. म्हटलं यार बट दिस इज नॉट फेअर. म्हणजे तुम्ही माझ्या साईडनी काही विचारच करत नाही आता, तुम्ही ना लाईट लावत ना तुम्ही कोणाला काय सांगत, तुम्ही इनडिरेक्टली मला सांगता की तू गप्प बस. सो इट इज स्कॅरी. त्यानंतर मी म्हटलं की मी डॉमला येऊन जाऊन करेन, कारण पुण्याला माझे नातेवाईक राहतात. सो मी त्यांच्या घरी असायची, झोपायची नाही मी जास्त डॉममध्ये, मी घरी निघून जायची त्यांच्या. आणि नंतर मग मी जसं म्हटलं की माझी क्युरिओसिटी आहे,
मी शोध करते की बाबा हे का झालं. हां, कारण कधी कधी पासरबाई गोष्ट पण असतात. सो पासरबाई आहे का तिकडचं स्थानिक आहे मला काही आयडिया नव्हती. सो आम्हाला कळलं की त्या जागेचे जे ओनर आहे म्हणजे जिथे ते डॉम आणि ते कॉलेज बांधलं आहे तिथे काही लोकांचे मर्डर झाले होते काही वर्षांपूर्वी. स्पेसिफिकली त्यातले जे आता म्हणतो की आपण शेअरिंगमध्ये असते प्रॉपर्टी त्यातला एक जो होता ओनर त्याचा जो मर्डर झालेला तो तिकडच्याच कुठल्या तरी त्या फ्लोअरवरच्या रूममध्ये झालेला. सो त्याचं जे गोष्ट आहे ते तिकडच्या मुलांना घाबरवतं हे आम्हाला नंतर कळलं. सो ही अशी त्याची बॅकस्टोरी होती की त्याचं मरला आणि तो आता अध्यात्मात अडकला आहे त्याच्यामुळे मग ते दिसतं. आणि फक्त मी नाही मुलांना पण दिसतं जिकडे कॉलेज लेक्चर्सना वगैरे येतात तर मी जी आता मेशी बसली आहे तर काहीतरी काळ जाताना दिसतंय असं. सो ही एक स्टोरी होती. तुम्ही पण जॉब करून कंटाळला आहात, रील्स टाकता पण व्ह्यूज येत नाही, कॉन्टेंट टाकता पण बिझनेसला कस्टमर मिळत नाही. ही समस्या हजारो क्रिएटर्स आणि बिझनेस ओनर्स सोबत होते कारण स्ट्रॅटेजी नसते. इंस्टाग्रामवर काय पोस्ट करायचं, अल्गोरिदम कसं वापरायचं, स्टोरी टेलिंगनी ऑडियन्सला कस्टमरमध्ये कसं बदलायचं हे कोणीच शिकवत नाही. म्हणूनच आपण सुरू केलंय एक फ्री मास्टर क्लास जो येत्या 21 सप्टेंबरला रविवारी. त्यात आपण बरंच काही शिकणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल असं म्हणतात की हॅशटॅग वापरल्याने रील व्हायरल जातो. पण जर मी तुम्हाला हे सांगितलं की हॅशटॅगच मेन कारण आहे तुमच्या रील्सला व्ह्यूज मिळत नाही तर तुम्ही पण शॉक व्हाल ना. तर असे बरेच टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे आपल्या व्हिडिओला 0 to व्हायरल करायला मदत करतात आणि तेच आपण ह्या मास्टर क्लासमध्ये शिकणार आहोत. तर आता रजिस्टर करा. डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे ती आता भरा आणि आपण भेटूया मास्टर क्लासला. दुसरी कोणती तुला सांगायची आहे? दुसरी गोष्ट पण त्याच डॉमची रिलेटेड आहे. फक्त तो माझा पर्सनल एक्सपिरियन्स नाही आहे माझ्या फ्रेंड्सना आलेला एक्सपिरियन्स आहे. सो आमची जी डॉम होती कॉलेज आणि डॉम एकत्र होतं ती फक्त गर्ल्सची होती. बॉईजची डॉम बाहेर होती कॉलेज कॅम्पसच्या. आणि त्याच एरियामध्ये म्हणजे जिथे आमचं कॉलेज डॉम होती एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे जवळपासच त्या एरियामध्ये. सो ते बॉईजची जी डॉम होती ती त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ होती म्हणजे अगदी लागून एक कंपाऊंड सोडलं तर असं. आणि हाईट अगदी सिमिलर होती म्हणजे किती 3-4 माळे असतील मला वाटतं तसे होते. सो माझे जे फ्रेंड्स आहेत जे बॉईज डॉममध्ये राहत होते ते आमच्या क्लासमेट्स होते माझे ते. तर ते एकदा असं सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी होती म्हणून ते पार्टी करायला वरती गच्चीत गेलेले. रात्री गेले 11ला वगैरे. मजा मस्ती चालू होती त्यांची. 12 वाजत आले. त्यांचा प्लॅन होता की 2-3 पर्यंत जाऊन झोपू. आणि जे बॉईज हॉस्टेलचे जे वॉर्डन होते त्यांना काही माहिती नव्हतं ते झोपून गेलेले. हे लपत गेलेले वरती. सो अचानक आउट ऑफ नोवर त्यांना कुत्रे भुंकाचा आवाज आला. कुत्रे भुंकतात. ते गेले अरे कुठे भुंकतात दिसे ना त्यांना इनिशियली. नंतर ते कुत्रे हाऊल करायला लागले आणि मग त्यांना दिसलं की ते कुत्रे एका सर्कलमध्ये उभे होते आणि त्यांनी एका झाडाभोवती सर्कल केलेला आणि ते त्या झाडाकडे बघून सगळे कुत्रे एकाच वेळेला हाऊल करत होते. एकाच ठिकाणी बघून झाडाभोवती सर्कल केलेला. आणि हे गच्चीतनं बघतायत. आता जर कोणी सेम माइंडेड असेल तर तो पळून जाईल. नाही हे तिथेच उभे राहून बघतायत काय चाललंय. तर एक जण बोलला त्यातलं 3-4 जण होते की यार मीची जाते जाऊया आपण परत. नाही यार थांबूया आपण बघूया काय चाललंय खूप भारी वाटतंय. असतात ना ग्रुपमध्ये एखादा असतोच भारी वाटतंय बोलणारं. सो त्याच्या बाजूला जे कॉलेज होतं आता रात्री तर कॉलेज उघडं नसणार बंद असणार. म्हणजे लास्ट फ्लोअर आहे तर लास्ट फ्लोअरवरचे सगळे लाईट चालू झाले अचानक आउट ऑफ नोवेअर. म्हणजे त्यांची डॉम शेअर्ड कंपाऊंड तिथे लगेच बाजूला लागून कॉलेजची बिल्डिंग आणि त्याच्याच मागच्या साईडला झाड आहे. ते एका साईडला कुत्रे भुंकतात सर्कल करून झाडाभोवती. दुसऱ्या साईडला लास्ट फ्लोअरवर कॉलेजच्या त्या सगळे लाईट चालू झाले आहेत क्लासरूम्समधले एक सोबत. आणि ही काहीतरी 12-12:15ची वेळ होती आणि ते परत बंद झाले परत चालू झाले परत बंद झाले. फिकर व्हायला लागले असे कंटिन्युअसली आणि वारा व्हायला लागला खूप जास्त. सो ते इतकं क्रीपी झालेलं एक पॉईंटला. आणि पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे काही आवाजच नाही. आपण म्हणतो ना की आपल्याला जाणवतं की काहीतरी आहे बाबा कोणतरी बघतंय. हां तर ते बोलले आता बस झालं हे जे आपण बघतोय ते नॉर्मल नाही म्हणजे मला कळत नाही आहे. ते एक जण बोलला की आपण शुद्धीत आहोत की नाही हेच मला माहिती नाही. हे आपल्यासोबत खरं होतंय नाही होतंय आय डोंट नो.
पण आपण इकडनं जाऊया कारण मला बरोबर नाही वाटत आहे. तर ते परत जायला निघाले तर गच्चीचं दार उघडे ना, खाली जायचं. प्रयत्न करतात. त्यांना वाटलं कोणीतरी लॉक केलं की काय. म्हणून एकाला फोन केला की अरे वरून बघ ना जरा, कोणी लॉक केलं, कडी लावली, कळत नाही आहे. उघडतात उघडेच ना. तो बोलते अरे यार लॉक तर केलं नाही, बाहेरून दार का नाही उघडत आहे, ते जाम झालेलं. आणि तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांच्या मागे कोणीतरी उभं आहे. जेव्हा ते दरवाजाच्या इथे उभे होते, ट्राय करत होतो, कोणाची हिंमत झाली नाही मागे वळायची. आणि एकाला हाक मारली त्यांनी, आकाश अशी करून. तर मागे कोणीच बघितलं नाही. तेवढ्या याच्यात त्यांनी काहीतरी लॅच तोडलं का काहीतरी केलं, जोरात दार उघडलं, पळत खाली सुटले आणि रूममध्ये जाऊन बसले. कोणाला काही कळतच नव्हतं काय झालं. आणि नेक्स्ट डे हे आले पण क्लासमध्ये त्यांचं लक्षच नाही, असे बोर्डकडे बघत बसलेले. ते टीचर ओरडली, काय आहे बघ, विचारतोय प्रश्न, लक्ष नाही आहे तुमचं. तेव्हा त्यांनी काहीतरी कारण दिलं. मी त्यांना जाऊन विचारलं, अरे तुम्ही असे काय म्हणजे आज दिवसभर असेच हरवल्यासारखे फिरतात. तेव्हा त्यांनी मला ही सगळी स्टोरी सांगितली, यार असं असं झालं होतं, आम्हाला परत रूमवर जायची इच्छा होत नाही आहे, काय करू. म्हणलं हे बघा वॉर्डनला सांगू नका कारण मी सांगून बघितलेलं तर मलाच गप्प गेलं. असूही शकतं, घडले असू शकतं तुमच्यासोबत खरं. मग ते लोक त्यांच्या, आता पुण्यात बऱ्याच लोकांचे नातेवाईक राहतात, सो ते पण त्यांच्या रिलेटिव्सच्या घरी मग 3-4 दिवस तिथेच होते, ते गेले नाहीत परत रूमवर. आणि ही स्टोरी पुढे इन अ वे कंटिन्यू झाली का मी सांगते. 3-4 दिवसांनी ते परत आले राहायला. सो ते सगळ्या रूमवर जेव्हा राहत होते तेव्हा तर तिकडे सुद्धा बंगबेड्सच होते. तर हे लोक तोपर्यंत नॉर्मल झालेलं सगळं, निवड लाईक ठीक आहे आता काही घाबरायची गरज नाही आहे. तर त्यांच्या इथे ना ही अशी बेड तर बाजूला एक खिडकी होती. तर आणि खिडकीच्या बाजूला आरसा. आता मला कळत नाही आरसे असे विचित्र ठिकाणी का लावलेत त्यांनी की जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सरसकट दिसतात. खरं तर रात्री आरशासमोर म्हणजे तुम्ही दिसाल असं झोपायचं नसतं. हा, इट्स सपोज टू बी अ पोर्टल असं म्हणतात ते. तर ते लोक गेम्स खेळत होते. एक सगळे खालीच बसलेले, वरच्या बेडवर कोणीच जाऊन बसलं नव्हतं. आणि अचानक त्याला असे पाय खाली लटकताना दिसले बेडवरनं, स्वतःच्या पण आणि समोरच्या पण, आकाशला. तर आकाशला पहिले वाटलं की अरे कोणतरी वरती असेल म्हणून तो खाली. तर तो बोलला, अरे नीचे आजा ना, खालती आहे ना, वरती कशाला पाय लटकून बसलं, लागेल ना माझ्या डोक्याला, मी बसलोय इथे, कळत नाही का. तर कोणीच नाही. आणि हे तिघंजण त्याच्याकडे बघतायत की कोणाशी बोलतोय हा, आम्ही तर इथे होत रूममध्ये, चौघं सोडून कोणी नाही आहे. मी वरती बघितलं तर फक्त पाय लटकताना दिसलेत आणि ते अचानक गायब झाले पाय. समोरच्या साईडचे पण झाले, त्याच्यावरचे पण झाले. बरं हे फक्त आकाशलाच दिसत होतं. ते समोरच्या साईडचे 3 जण बसलेले जे त्यांच्या डोक्यावर पाय लटकत होते, त्यांना काहीच दिसलं नाही. त्याची जी फाटली, तो रडायला लागला, तो पळत सुटला रूमच्या डायरेक्ट बाहेर, डॉमच्या गेटच्या बाहेर जाऊन आमच्या इथे खाली कॉलेजमध्ये येऊन बसलेला क्लासरूममध्ये. आणि आम्ही लायब्ररीमध्ये असायचो, त्यामुळे मी जाता म्हटलं हा एकटा का बसला क्लासरूममध्ये, घाबरून बसलेला कोपऱ्यात. त्याने मला सांगितलं तर असं झालं यशस्वी. म्हटलं काय करतोयस सांगतो. बोलतो मी आता परत डॉमला येणार नाही. तो पण गेला. सो आमच्या काही ठराविक जे ग्रुप होते आमच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या की आम्ही 4-5 जण कधी डॉमवर राहायचोच नाही. सो हे असे काही गोष्टी घडल्या तिकडच्या ह्याच्यामध्ये. आय थिंक अजूनही घडत असतील, आय डोंट नो, मी कधी टचमध्ये राहिली नाही परत तिकडे. बट मला असं वाटतं की त्यांनी एक ॲटलीस्ट समजून घ्यायला पाहिजे होतं इन्स्टेड ऑफ सेईंग की अरे असं काय नसतं. सो असं झालं पुण्यामध्ये. आणि नंतर मग मी गेली फिलिपिन्सला. तिकडे तर अजून भयानक गोष्टी घडल्या माझ्यासोबत. मला तेच वाटतं की जो पुण्यामध्ये तुमचा जो डॉम होता ना, मला असं वाटतं की बघ देवी, मी असं मानू शकतो की जे तुझ्याबरोबर झालं ते कदाचित भास असू शकतं, म्हणजे आपण मानूया. पण जे त्या मुलांबरोबर झालं की एकीकडे कुत्रे भुंकतायत आणि दुसरीकडे लाईट फ्लिकर होत आहेत आणि तिसरीकडे कोणतरी नाव घेतोय, हे जेव्हा एवढ्या गोष्टी एकत्र येतात तर काहीतरी खूपच स्कॅरी होतं. म्हणजे मला पण एक पुण्यातला अनुभव असा आहे ना की मला वाटतं गेल्या वर्षी की 1-2 वर्ष आधी मी माझ्या मित्राकडे गेलेलो. तर ते लोक तिकडे कॉलेजमध्ये, ते लोक लॉचा अभ्यास करत होते आणि त्या सगळ्या क्लासमेटनीच घेऊन 3घांनी एक रूम घेतली होती, फ्लॅट घेतला होता. आता जो फ्लॅट होता तो इकडे होता, आपलं नळ स्टॉपच्या त्या साईडला होता. ती जी बिल्डिंग होती ती बरीच 4 माळी बिल्डिंग होती आणि बरीच जुनी बिल्डिंग होती, म्हणजे 30-40 वर्ष पकड.
आणि ह्यांचा होता तो एकदम सगळ्यात वरचा फ्लॅट होता, टेरेस फ्लॅट होता. तर भरपूर मोठा फ्लॅट होता आणि जुने रूम पण एकदम कसे फ्लॅट असायचे ते बऱ्यापैकी असे मोठे असायचे, स्पेशियस असायचे. तर आम्ही दिवसभर कधी कोणानी सगळे बॅचलर होते, इकडे तिकडे बसारा पडले असं तसं, आणि दिवसभर आम्ही तिकडेच पडलेलं असायचो. रात्री जाऊन आम्ही रूममध्ये झोपायचो. तर मी बऱ्यापैकी तिकडे 8-10 दिवस राहिलो होतो. तर एक दिवस असंच आम्ही गेम खेळत होतो, खेळता खेळता मला झोप लागली. म्हणजे काहीतरी गेम खेळत होतो की मला वाटतं पिक्चर बघत होतो, आणि ते बघता बघतात मी झोपून गेलो आणि हळूहळू सगळे झोपले. दोघंच जण होतो, सॉरी हां, दुसरा माझा मित्र होता साहिल, तो पण झोपून गेला. त्या झोपला आणि त्याला एक स्वप्न आलं झोपेत की मी आहे ना त्या रूममध्ये फिरतोय, त्यांचा जो टेरेस लागतो बाहेर बाल्कनीमध्ये फिरतोय, आणि मला आहे ना तिथे एक मुलगा दिसतोय लहान. तो त्याच्या गाडी असते ना लहान मुलांची, जी छोटीशी गाडी असते जी चालवत, तसं तो चालवतोय. आणि त्याची आई त्याच्या अवतीभोवती फिरते, शोधते त्याला, अरे कुठे गेला, इथे नको जाऊ तिथे नको जाऊ, खेळवते त्याला. आणि मी बघतोय आणि मी विचार करतोय की हा मुलगा इथे कुठे आला, लहान मुलगा असं तसं. आणि आता माझी हळूहळू फाटते आणि मी सगळं स्वप्नात बघतो. ठीक आहे, मी बघतोय की बाल्कनीत तो मुलगा खेळतोय, त्याची आई बघते, आणि इथे तिथे सगळीकडे काळोख आहे, अंधार आहे रूममध्ये. आणि मी एकीकडे बघतोय तर तो रूम आहे ना जिकडे, तर त्या रूममध्ये ना जुनी खिडकी असतात ना, जे वरच्या दिशेला असतात, त्यांना असे करून ओपन करावे लागतात, उघडावे लागतात, तशी खिडकी आहे. आणि मी जसंच पूर्ण रूममध्ये बघतोय आणि त्या खिडकीकडे जेव्हा माझी नजर गेली ना, मला दिसलं की एक काहीतरी विचित्रच, म्हणजे असं राक्षस बोलू शकतो किंवा काय बोलू शकतं तशी आकृती बघते माझ्याकडे. आणि मी जोरात दचकलोय आणि मी उठलोय, डोळे उघडले. आणि जसेच मी डोळे उघडले ना, ती खिडकी एक्झॅक्ट माझ्यावरती होती. तिथे कोणी नव्हतं, पण ती खिडकी उघडलेली होती. आणि मी जेव्हा नोटीस केलं की एक्झॅक्ट तोच माहोल होता. रूममध्ये लाईट नाही आहेत, काय नाही आहेत, इवन त्या बाल्कनीचाही दरवाजा उघडा होता. तर मला ते नाही समजत आहे की ॲक्च्युअली तिथे काय होतं, की मी स्वप्न बघत होतो. जर मी स्वप्न बघत होतो तर एक्झॅक्ट त्याच मोमेंटला त्याच टायमिंगला का घडत होतं, मी त्या खिडकीच्या समोर होतो. तर मग ती असंही असू शकतं, कोइन्सिडन्स पण असू शकतो, किंवा असंही म्हणतात ना की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली आत्मा फिरते, आणि मे बी त्यांनी हे सगळं बघितलं असेल. कारण त्या रूममध्येही कोणी राहत नाही. म्हणजे तो जो रूम होता ना, तो स्पेशली ज्यांनी बनवलेला त्यांनी त्याच्या मुलीसाठी बनवलेला, आणि त्यांनीही 1-1.5 वर्षातच ते रूम सोडलेला. मग तेव्हापासून जास्त कोण राहत नव्हतं तिथे, आणि मग ह्या लोकांना मिळालं. तर माहिती नाही काय त्याची हिस्ट्री आहे काय, पण ते खूप भयानक होतं. त्या दिवशीपासून तर मी दुसऱ्या दिवशी वगैरे चालू, पण खूप डेंजर होतं. हां, तू बोलतो फिलिपिन्सची गोष्ट सांगत. हां, फिलिपिन्स. सो पुण्यात 6 महिने काढले मी कसे बसे. नंतर तर मी डॉमवर राहायचीच नाही, घरीच जायची. मग मी गेली दवावला फिलिपिन्समध्ये. ओके. खूप जवळचं ते, इट्स लाईक होम टू मी. दवाव सिटी ही म्हणजे माझं ऑलमोस्ट मेजर जे लाईफचं चंक आहे तिथेच घालवलं आहे मी. 6-7 वर्षाचं व्हेरी लॉंग टाईम. मला वाटलेलं चला आपण नवीन ठिकाणी चाललो आहे, आता काय भूतखेतं दिसणार नाहीत आपल्याला परत. पण आय वॉज सो रॉंग. कारण जेव्हा मी डॉममध्ये शिफ्ट झाले तिकडनं, सो पहिले आम्हाला इनिशियली एक नॉर्मल हॉटेलमध्ये ठेवलेलं 2 दिवस, आणि मग तिकडनं आम्हाला डॉम्स अलॉट केलेले. मी म्हटलं मी सिंगल रूममध्ये राहणार, मला परत कोणासोबत शेअर नाही करायची स्पेस, कारण आधीच थोडी भांडणं झालेली होती. आय डोंट वॉन्ट एनीबडी की लाईट नका लावू, हे नका म्हणजे. आणि मी फुल ट्यूबलाईटमध्ये पण झोपू शकते, आय डोंट माइंड इट, एवढं मला आहे अंधाराची भीती. तर म्हणजे ती रूम खूपच छोटी होती, लाईक एक बंक बेड आणि खाली बसता येईल एवढीशी जेवढी जागा होती. स्टुडिओ अपार्टमेंट टाईप काइंड ऑफ होतं ते छोटंसं. आणि तिथे सुद्धा बंकबेडच होती. आय डोंट नो ते बंकबेड का ठेवलेले, म्हणजे त्या पॉईंट नंतर आय थिंक मला बंकबेडची भीती वाटायला लागलेली. म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही, आपण ॲडजस्ट करू काही. कारण माझा ऑप्शन नव्हता. मी ठरवलं होतं की काही झालं किंवा 1 वर्षानंतर बाहेर शिफ्ट व्हायचं, पण तोपर्यंत मला 1 वर्ष तिथेच काढायला लागणार होतं. पहिले 1 महिनाभर चांगला गेलं, काहीच सीन नाही. आय वॉज एन्जॉईंग माय लाईफ. मी खुश झालेली की सुटका, आता भूत नाही आहे परत. नेमकं त्याच दिवशी मी कॉलेजमधनं परत आली. आमचे क्लासेस कॅन्सल झालेले पावसामुळे, तिथे पण खूप पाऊस पडतो, आपल्यासारखंच वेदर आहे तिकडे. सो मी परत आली आणि मी रूमचा दरवाजा उघडणार तर मला असं जाणवलं की काहीतरी आहे रूममध्ये. म्हटलं जाऊ की नको, कारण ते आपण म्हणून एक 6th सेन्स असतो प्रत्येकाला. तो मला फील झालं की यार काहीतरी आहे. म्हटलं ठीक आहे चल सोड. म्हटलं यार खूप जास्त विचार करते मी,
नको ओव्हरथिंक करायला. मी दार उघडून आत गेली तर मला जाणवतं आहे की असा एक छातीवर असं खूप जास्त जड काहीतरी आहे, प्रेशर येतं आहे, श्वास नाही घेता येते मला. तर मी इग्नोर केलं, म्हटलं यार ओव्हरथिंक करते नाही. आत गेल्यावर हां म्हणजे बॅग ठेवायला गेली मी की थोडं फ्रेश वगैरे होऊन चेंज करून प्रॉब्ली वॉकला वगैरे जाईन बाहेर. मी बसली बेडवर आणि जस्ट वर बघितलं आपण असं थोडंसं फ्रेश असं करतो ना असं असं, तर मला एक उपडी मांडी घालून बसलेला माणूस, फक्त धोतर घातलं आहे त्याने आणि टकला आहे, तो बसला आहे असा पोझिशनमध्ये आणि बघतोय माझ्याकडे असं दिसलं. मी फ्रीज झाली 2 सेकंद तिथे. हे मला खरंच दिसलं का? आणि मी उठून लगेच बाहेर आली पळ. अशीच कॉलेजच्याच कपड्यात होते मी आणि ज्या स्पॉटवर तो बसला तिथे मी कंटिन्युअस बघत होती. आणि फॉर सम वियर्ड रिझन, म्हणजे आपण जे ट्यूबलाईट लावतो, आता ट्यूबलाईटला कसं लख्ख प्रकाश होतो ना रूममध्ये, तिकडे तो प्रकाश पडतच नव्हता. तो एकच स्पॉट असा अंधारलेला वाटत होता खूप जास्त, बंगबेडच्या वरचं स्पॉट. माझी जायची हिंमतच होईना. मी बॅग अशीच टाकलेली खालते आणि मी बाहेर खुर्ची घेऊन बसली माझ्या दरवाजाच्या की काय होतंय हे. बरं माझी आत जायची, कारण आपण म्हणतो ना की रिपेल करत होतं काहीतरी मला की आत येऊ नकोस, बसू नकोस बेडवर, लांब राहा, असं काहीतरी पुश करत होतं. तर मी आईला कॉल केला, म्हटलं आई असं असं झालं गं, मला आत जावंसं वाटत नाही. तर आईला पण मला आणि आईला गोष्टी दिसतात, जाणवतात असं म्हणू शकते. ती पण मला बोलली की देवाचं नाव घे, यशस्वी काळजी कर. म्हटलं माझं देव पण आतच आहेत ग. गणपती बाप्पाची मूर्ती मी डोक्याशी उशाशी घेऊन झोपायची. म्हटलं माझी इच्छाच होत नाही आज जायची, काय करू आई, मला जाणवतोय तो माणूस बसलाय तिथे. म्हणजे पहिल्यांदा मला दिसला, पण मी जशी रूमच्या बाहेर मला दिसत होतं, पण मला जाणवत होतं तो माणूस आहे तिथे. म्हटलं काय करू. तर मी 3 तास रूमच्या बाहेरच बसली होती खुर्ची घेऊन. मी गेलीच नाही आतमध्ये. आणि जेव्हा मी परत गेली तेव्हा मला जाणवलं की तो माणूस गायब झाला तिकडनं. बट काहीतरी मागे सोडून गेला होता. कारण त्या रात्री जेव्हा मी झोपायचा प्रयत्न केला तेव्हा माझं जे वॉर्डरोब होतं, तर माझं वॉर्डरोब बेडला लागून होतं, ते आपोआप उघडतंय बंद होते, ठक 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 असा आवाज येते. मला त्या आवाजाने ॲक्च्युली जाग आली. सो इनिशियली मला वाटलं की अर्थक्वेक्स आला असेल, कारण तिथे अर्थक्वेक्स येणं खूप नॉर्मल आहे, कॉमन आहे, इट्स व्हेरी कॉमन ओव्हर देअर. जसं आपल्या इथे फ्लड्स येतात नॉर्मल आहे, तसं तिकडे अर्थक्वेक्स इज व्हेरी नॉर्मल. सो म्हणलं ठीक आहे, मायनर अर्थक्वेक असेल 3.4 3.5. चेक केलं न्यूज, अर्थक्वेक तर नाही आहे. आणि हे मी बाय द वे हे होताना मी रात्री चेक करते, म्हणजे माझं ब्रेन पण खूप वियर्ड फंक्शन करत होतं की मी का करते. आपण म्हणतो ना की आपण स्वतःला एक समज करून घेतो की अरे असं काही नाही आहे. अर्थक्वेक पण नाही, मग दार उघड बंद का होतंय माझं, वारा नाही आहे, कारण त्या रूममध्ये मला विंडो नव्हती, व्हेंटिलेशन नव्हतं. वारा नाही, काही नाही, असं का होतंय, ठक ठक ठक. मी पाघरून उचललं आणि माझी बाजूच्या रूममध्ये जी रूममेट होती तिच्यासोबत गेली झोपायला. ती मला बोलली अरे अर्थक्वेक आला असेल. म्हटलं अर्थक्वेक नाही आहे. सो त्याला एक छोटीशी प्रॉपर कपाटाला त्यांनी कुलूप नव्हतं दिलं लावायला, पण एक खिटी होती दिलेली. सो मी ती लावली, ती आपोआप उघडून परत खट खट खट. आणि हे मी बघते होतं आहे माझ्यासोबत हे. मग मी म्हटलं आता बस झालं, मी तुमचं दार लावलं, माझा गणपती बाप्पा उचलला तिकडनं आणि गेली रूममेटसोबत झोपायला. नेक्स्ट डे परत आली तेव्हा रूम नॉर्मल वाटत होती मला, काहीच नाही. म्हटलं ठीक आहे, मे बी काहीतरी अनिष्ट होणार असेल किंवा पासरबाय गोष्ट असेल, आय डोंट नो. पास ऑन झालं. 2 दिवसांनी माझ्या बंगबेडवरती वरच्या बाजूला जिथे तो मला माणूस बसलेला दिसला तिकडनं खूप घाण वास यायला लागला, कुचका असा, उंदीर मेल्यासारखा. म्हटलं असा का वास येतोय. तर बेडच्या वरनं खाली, उंदीर तर खाली मरतो ना, बेडच्या खाली बघितलं, कोपऱ्यात बघितलं, कपाटात बघितलं, कुठेच काही नाही. बरं ती काही रूम एवढी मोठी नव्हती, माझं सामान पण तेव्हा एवढं नव्हतं, बेअरली 2 सूटकेस, काही 4 कपडे वगैरे होते, शॉपिंग केली नव्हती तेव्हा, नवीन गेलेलो. कुठेच काही नाही, तरी कुचका वास येतोय, खूप घाण. जसं म्हटलं तसं व्हेंटिलेशन पण नाही आहे, AC चालू आहे, AC बंद केलं, AC मधनं पण वास येत नाही आहे. मी परत आईला फोन केला. ताई बोलते बरं झालं यशस्वी मला फोन केलास, मी तुलाच कॉल करणार होती. म्हटलं काय गं काय झालं. तिचा आवाज पण मला एकदम असं गंभीर जाणवलं. बोले काही नाही, आपल्या किचनमधनं असा उंदीर मेल्यासारखा वास येतो.
माझ्या अंगावर जो काटा आला त्यावेळेला, आणि मी रूममध्ये उभी होती त्यावेळेला. मी बाहेर आली रूमच्या. म्हटलं आई तुला माहिती आहे का माझ्या रूममधनं पण सेम वास येतोय वरती. आणि बाय द वे त्याच्यामध्ये एक कोइन्सिडन्स असा होता की मी रूममध्ये कुकिंग करायची, अलाउड नव्हतं, पण मी कधी कधी जर रात्री डिनर वगैरे स्किप झाला तर मी बनवून खायची पोळी भाजी डाळ भात साधं. तर माझ्या ज्या भाज्या होत्या त्या मी वरच्या साईडला ठेवायची AC जवळ कोपऱ्यात. फ्रीज नव्हता ना, सो थंड राहायला भाजी चांगली राहायला. मग माझ्या भाज्या पण सडल्या नाही आहेत. सो इन अ वे ते मी रिलेट करू शकले किचनमध्ये वास येतोय, माझ्या भाज्या म्हणजे माझी जी किचनची सामग्री मी वरच्या साईडला ठेवते आणि तिथे असा वास येतोय. आजपर्यंत आम्हाला कळलं नाही असं का झालं, पण तो वास 1-2-3 तास गेलाच नाही. खूप वेळ होतं आणि आउट ऑफ नोवेअर तो गायब झाला वास. म्हणजे जसा माझ्या इथे वास यायला लागला तसं घरी पण झालं आणि तसं इथे पण झालं, आणि ते एकाच वेळेला आलं एकाच वेळेला गेलं. सो हे खूप क्रिपी होतं माझ्यासाठी, खूप वियर्ड होतं. ह्या 2 गोष्टी आय डोंट थिंक मी कधी विसरीन, कारण ते आठवलं तरी मला भीती वाटते आजही. आणि त्या दिवसानंतर मग काय झालं ना की मला शांततेची पण भीती वाटायला लागली. म्हणजे पुन्हा कोणतरी हां, मी पिनड्रॉप सायलेन्समध्ये बसूच शकत नाही, मला सतत काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये लागतं. त्यामुळे मग मी फोनवर काहीतरी म्युझिक लाव, लॅपटॉपवर मूवी चालू ठेव. सो मला तिकडनं सवय लागली की मी लॅपटॉपवर रोज रात्री मूवी चालू ठेवून झोपते. किंवा मग आणि तीसुद्धा काहीतरी कॉमेडी, म्हणजे साराबाई वर्सेस साराबाई काहीतरी कॉमिकल लावेन, किंवा एखादं फनी व्हिडिओज जे आपण बघतो किंवा कार्टून्स, ज्याच्यामुळे मला स्ट्रेस नाही येणार, मी स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये झोपू नाही शकत त्याच्यामुळे. सो अशा काही गोष्टी घडल्या तिथे. माझ्या फ्रेंडसोबत एक गोष्ट घडली आहे अशी मला आठवते. कुठे डॉममध्येच होतं, माझ्यासोबत नाही घडलं, माझे खूप जवळचं मित्रासोबत घडलं. सो मी म्हटलं तसं प्रत्येक ग्रुप्समध्ये कोण ना कोणतरी एक असतंच मस्तीखोर, त्यांना काय माहिती काय खास असते स्वतःहून गोष्टी अनुभव घ्यायची. सो जिथे आमचा फूड हॉल होता 3ऱ्या मजल्यावर वरती, 4थ्या मजल्यावर 3rd फ्लोअर, 3 फ्लोअर्स पहिले पूर्ण डॉम्स होते आणि 4th फ्लोअरवर फूड हॉल होता. तर फूड हॉल त्यांनी ओपन ठेवलेला, म्हणजे वरती आपण जसे पत्रे टाकतो तसं टाकलेलं त्यांनी. आणि त्याच्या अपोजिट साईडला, सो द बिल्डिंग इज इन यू शेपमध्ये होती. सो फूड हॉल एका साईडला होता, त्याच्या अपोजिट साईडचं जे होतं तिथे फक्त डॉम होती, वरती काही नव्हतं, नो गच्ची ऑल्सो. तिथे पण पत्रे टाकलेले त्यांनी, लिकेज नको व्हायला मग पाऊस वगैरे पडला तर. आणि एक छोटीशी जागा असते, म्हणजे रिपेअरिंग वगैरे करायला लागतं ना, सर्व्हिसिंग रूम्स असतात बघा, तशी जागा होती. पण तिथे तुम्ही जाऊ नाही शकत, गच्ची नाही आहे ती वरती, फक्त सर्व्हिसवाले लोक जाऊ शकतात अपोजिट साईडचं. सो हे लोक रात्री मूवी बघायचा, तर जिथे वायफायचं जे मेन राउटर होतं ना ते त्यांनी वरती लावलेलं डॉमचं, तर तिकडे वायफाय खूप चांगलं यायचं. तर हे 3 जण रात्री सिक्युरिटीवाल्यांना असं थोडंसं की आम्हाला वरती जाऊ दे ना प्लीज करून ते वरती गेले. 3 जण होते म्हणजे फ्रेंड्स. यातला आकाश पण होता, तो प्रत्येक वेळी का सगळीकडे सापडतो मला असं पण माहिती आहे. तर सेम आकाश होता. हो, सेम आकाश, सेम. मी म्हटलं ना तो. आणि माझ्या म्हणजे आय थिंक माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तो एकटा ज्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि तो सगळीकडे असतोच प्रेझेंट. सो इट्स अ व्हेरी फनी थिंग. तर हे लोक वरती गेले, आता सगळा अंधार, रात्रीचे 10:30-11 झालेले, लंच डिनर टाईम होऊन गेलेला, बंद करतात ते सगळं, लवकर जेवतात तिकडची लोक. सो खुर्च्या वगैरे घेतल्या आणि बसले. सो स्टेअर्स म्हणजे एंटर केलं ना वरती, स्टेअर्सवरनं वरती आलो की खूप मोठा हॉल आहे आणि त्या साईडनी एक इमर्जन्सी एक्झिट आहे. सो आपले लग्नाचे हॉल कसे मोठे असतात तसा एवढा मोठा हॉल आहे, कारण लंच हॉल आहे ना, म्हणजे तिथे 700-800 जण बसून जेवतात. डॉममध्ये तेवढी पोरं होती, कॅन्टीन टाईप मोठं. सो मी का मेन्शन करते, कारण पुढे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दॅट इज हाऊ द स्टोरी इज बेस्ड. तिथे एंट्रन्सलाच बसले, स्टेअरकेसवरनं आले, लेफ्ट साईडला बसले खुर्च्या आणि हे टाकून, आणि टेबल होतं, त्या टेबलवर तंगड्या बिंगड्या लांब करून असे मध्ये मोबाईल ठेवला, आकाशमध्ये बसलेला, ते मूवी बघायला स्टार्ट केली. सो ते मूवी बघायला बसले, मजा करतायत, आरामात बघतायत आणि आवाज जरा कमी ठेवलेला, कारण खाली ऐकू जाईल तर प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. आणि अगेन सेम टाईम 10:30-11 वाजले होते, अर्धा तास झालेला मूवी स्टार्ट करून त्यांना. आणि त्यांना अपोजिट साईडमधनं, म्हणजे आता जसं मी मगाशी मेन्शन केलं की अपोजिट साईडला तर गच्ची नाही आहे, बट तिकडनं कोणीतरी रेड कलरचा लेझर लाईट मारतंय ना असं जाणवलं त्यांच्या अंगावर. त्यांचं अरे हा लाईट कुठून येतोय. तर एकाने उठून बघितलं, आकाश बोलला मी तर उठणार नाही भाई, मी तर मध्ये बसलो, मी कशाला उठू करून. तर दुसरा गेला बघायला, तर समोरनं कोणतरी लाईट मारतंय लेझर, समोर तर गच्ची नाही आहे.
वरती कोण आहे मग, आणि ते कळते की तिकडनंच लाईट येतोय. तो बोलले जाऊ दे, काय माहिती कोणतरी काम करायला गेलं असेल म्हणून त्याने. मग रात्री 10:30 कशाला कोणी वरती काम करायला जाईल ना. देवर लाईक ठीक आहे सोड, मूवी बघायचं. त्यांचा तो मूडमध्ये नव्हता, माहोल त्यांनी मूवीचा केलेला. तरी गेले, परत बसला. तो बोलले जाऊ दे. तो लेझर बंद झाला. नंतर एक 10 मिनटं चालू होतं, त्या लोकांनी इग्नोर मारलं. त्यानंतर अराउंड 11:30 म्हणजे एक अर्धा तास परत गेला नॉर्मल. देवर वॉचिंग द मूवी. 12 वाजत आले होते आणि ते बोललेले की अरे आता बोर होते. 3-3.5 तासाचा मूवी होता आय गेस, तो कुठला तरी बघत होते. ते साऊथ इंडियन मूवी लावलेला त्यांना. आणि ते बोलले आता बंद करायचं काय यार, झोप यायला लागली, उद्या कॉलेजला पण जास्त. बोलले अरे यार संपूर्ण जाऊ, अर्धा तास उरला आहे. बोलले ठीक आहे चल. तर मूवी बघता बघता त्यांना ना अचानक एक आवाज आला. चाकं फिरतात ह्याचा कॉर्नर मला, म्हणजे मी मगाशी म्हणाली होती की एक इमर्जन्सी एक्झिट आहे त्या साईडनी. म्हणजे आवाज कुठून आला, मे बी बाईकचा आला असेल, बाईकला पण चाकं असतात बरोबर. तो आवाज जवळजवळ यायला लागला. किर्र किर्र किर्र, चाक फिरतंय असं किर्र किर्र, जवळजवळ यायला लागला. त्यांच्या जवळजवळ यायला लागला, म्हणजे हॉलमधनं असा पूर्ण त्या कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत. आणि तो आवाज कसा होता माहिती, आता कन्स्ट्रक्शन साईटवरती सिमेंट किंवा रेती जी ट्रॉली असते बघा छोटीशी, ते वर्कर्स घेऊन फिरतात ज्या ट्रान्सपोर्ट करतात, तर त्याला कसं ऑइलिंग बिलिंग काही नसतं ना, त्याचा कसा आवाज येईल किर्र किर्र घासतंय तसा आवाज येत होता. ते चाकते येते असं. तो आवाज जवळ येतोय येतोय. तर ह्यांनी मूवी पॉज केली की कळेच नाही काय होतंय. एक पॉईंटला बोलले की उठून जायचं, पण समोर तो सगळा अंधार काळोख, फक्त इमर्जन्सी एक्झिट इमर्जन्सी लिहिलंय तेवढं छोटासा लाईट दिसतोय त्यांना, ग्रीन कलरची जी पाटी लावतात इमर्जन्सी एक्झिटचे तिकडचा, बाकी काहीच दिसत नाही आहे. आवाज जवळजवळ येतोय. तो अजून जवळ यायला लागला आवाज, किर 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 किर. आणि तो आवाज लिटरली त्यांच्या बाजूनी गेलं, म्हणजे कोणीतरी त्यांच्या बाजूनी गेलं ती ट्रॉली घेऊन. ते आकाशला जाणवलं. आता या गोष्टी आकाशला मोस्टली दिसायच्या कळायच्या, त्यामुळे तो असा बसला होता आणि त्याला ते जाणवलं की कोणीतरी ते ट्रॉली घेऊन जात आहे बाजूने. आणि तो यांना दोघांना हळू आवाजात बोलला, भाई प्लीज हिलना मत जैसा है वैसा ही बैठ, हिलना मत. ते बोलते क्यों, जागते ना, आवाज आ रहा है, कोई रहेगा तो. सिक्युरिटी गार्ड वगैरे. सिक्युरिटी गार्ड कशाला चाकं घेऊन फिरतील, कॉमन सेन्स आहे ना. 12 वाजत आलेत. तो जसा आवाज पास झाला शिड्यांपर्यंत खाली गेला, खालच्या फ्लोअरवर जाऊन थांबला आवाज. दॅट्स इट. आणि ते लोक हल्लेच नाही जागेवरनं. 10 मिनटं तिथेच बसलेले. घाम फुटला सगळ्यांना. आकाशला तर दिसलं होतं, त्यामुळे तो बोलला, तो एक बोलला की चांगलं झालं की मी त्या दोघांच्या मध्ये होतो. पण त्या दोघांना ते तिघं असे एकत्र असे करत मिळून बसले आणि चालत चालत पळत गेले खाली अशा शिड्यांवरनं, म्हणजे असं उठले पळाले खाली. तर नेक्स्ट डे त्यांनी वॉचमॅनला विचारलं की यार भाई काय होतं वरती, आम्हाला आवाज आला दिसलं असं काय आहे करून. म्हणजे आणि तो जो म्हणजे आकाशने नंतर डिस्क्राईब केलं, ते मला सांगितलं तेव्हा, की एक म्हातारा वर्कर असतो सामान घेऊन जातो तसा त्याला दिसला होता तिथे. तर त्यांनी वॉचमॅनला विचारलं. तो वॉचमॅनने त्यांना सांगितलं की ती जी डॉम बांधली आहे तिथे त्या एरियामध्ये, ती एका सिमेट्रीवर बांधली. सो कब्रिस्तान म्हणता येईल, जिथे आता मला एक्झॅक्टली माहिती नाही मुस्लिम लोकांचं आहे का ख्रिश्चन लोकांचं आहे, बट दोघांनाही बरी करतात. सो त्याच्यावर बांधली आहे त्यांनी, खूप जुन्या काळातलं. सो त्याच्यामुळे तिथे वेगळी लोकं अशी वावरतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिथे म्हणजे जर ती जी डॉम आहे जी यू शेपमध्ये बांधली आहे ना, त्याच्या बॅकसाईडला गेला ना तर आम्हाला दिसलं की तिथे एका कोपऱ्यामध्ये त्यांनी जे ग्रेव्हस्टोन्स असतात बघा लिहून ठेवलेले की इन द मेमरी ऑफ वगैरे असं, त्याचं असं एक हीप पडलं आहे तिथे कोपऱ्यात. सो स्टोरीज कॅन बी ट्रू की हे ह्याच्यावर बांधलं आहे, सिमेट्रीवर बांधलं आहे, होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना असं तिथे अनुभव आला. आणि ते फूड हॉलमध्ये जे झालं त्यांच्यासोबत की त्यांना तो आवाज आला माणूस घेऊन जाताना जो दिसला, खूप स्कॅरी होतं. त्यानंतर मग त्यांनी जसं वॉचमॅनला सांगितलं तसं वॉचमॅनलाही कळलं, बिकॉज नाही म्हटलं तरी कसं उद्या पुढे मागे काही झालं तर मग कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार ना, उद्या आपण सांगू शकत नाही, काही होऊ शकतं. त्यामुळे मग त्यांनी मग फूड हॉलला एंट्री बंद केली. डिनरनंतर कोणी वरती जायचं नाही. अँड तो जो वॉचमॅन त्याला फायर केलं, अजून स्ट्रिक्ट केलं खूप जास्त. सो हा स्कॅरी असा एक अनुभव झाला होता तिथे. आणि ते पण नसतं ना जेव्हा आपण मे बी, मला असं वाटतं ते तर असेलच, जसं ते बोलते ग्रेव्हयार्ड वगैरे तिथे होतं,
पण ते पण असतं ना की जेव्हा आपण मोठे असे इमारती बांधतात किंवा काय बांधतात तेव्हा खूप सारे जे लेबर्स असतात, वर्कर्स असतात, त्यांचा जीवही जातो तिथे. आणि असंच काही झालं असेल की तो तिकडून काहीतरी सामान आणता आणता त्याचा जीव गेला असेल, काहीतरी ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याच लूपमध्ये तो अडकला आणि रोज रात्री तो तेच काम करतोय आणि मे बी ह्यांचा टायमिंग मॅच झाला असू शकतं त्याच वेळेला, कारण मोस्टली कन्स्ट्रक्शन वर्कर रात्री पण काम करतात. रात्री काम करतात. माहिती नाही. हा खूप स्कॅरी होतं ते. पण तिथेच आहे जेव्हा असे आवाज येतात, स्पेशली आपण जर काही समोर दिसलं ना तरी नाही घाबरणार, पण जे असे आवाज असतात किंवा त्यांच्यानी खूप जास्त भीती वाटते. कारण इट्स द फिअर ऑफ अननोन. फिअर ऑफ अननोन. दिसतच नाही आपल्याला एक्झॅक्टली काय आहे, पण आवाज तर येतोय, वास येतोय, कधी कधी वास येते, जाणं होतंय आपल्याला. सो ह्या अशा काही गोष्टी डॉममध्ये घडल्या. थँकफुली त्यानंतर माझ्यासोबत तरी पर्सनली झालं नाही आणि माझ्या डिरेक्ट फ्रेंड्स जे होते आमच्या सर्कलमध्ये त्यांच्यासोबत पण काही झालं नाही. सो तो काळ चांगला गेला. मी 1 वर्षाच्या आतच शिफ्ट झाली बाहेर. मी आईला म्हटलं आहे नाही होते माझ्याने, आता खूप झालं मला बाहेर जायचं राहायला. खूप भांडणं पण झाली कारण त्यांचा बॉन्ड असतो काहीतरी 1 वर्ष 1.5 वर्ष तुम्हाला राहायचं असतं डॉममध्ये. मी म्हटलं मी नाही राहणार कारण खूप गोष्टी झाल्या, आय एम ऑलरेडी डन विथ दिस. मी हाऊस हंटिंगला गेली होती. मी छान घर पण बघितलं. कॉलेजपासून 5 मिनिटावर होतं चालत, त्यामुळे 8 वाजताचा जरी क्लास झाला तरी 7:45ला उठून गेलं तरी काय टेन्शन नव्हतं. म्हटलं खुश झाली मी, अरे वा किती छान घर मिळालं, बंगलो मिळाला आम्हाला. सो बेसिकली ते कसं होतं की आपले जो लँडलॉर्ड असतो तशी लँडलेडी पण असते. सो त्या घराची जी लँडलेडी होती तिचा स्वतःचा मोठा बंगलो होता आणि छान अंगण होतं. अंगणात त्यांनी आंब्याची झाडं लावली, केळीची लावली, सगळे प्रॉपर गार्डन केलं आहे आणि ते गार्डन तिच्या पूर्ण बंगल्याला सराउंडिंग होतं. हे मध्यभागी बंगला होता आणि पूर्ण आजूबाजूला सगळी झाडं लावली तिने, असं होतं. आणि ती काय करायची, सो तिने व्हेरियस रूम्स म्हणजे अंगणात पण रूम्स बांधले आणि घराच्या आतमध्ये पण रूम्स होत्या तिच्या एक्स्ट्राच्या. एकटीच राहायची आणि तिच्या 2 मुली होत्या. तर ती आतमधल्या रूम्स आणि बाहेरच्या रूम्स दोन्ही रेंट करायची कॉलेज स्टुडंट्सना, PG सारखं. सो सिन्स मी तिथे पहिली गेलेली, तिने नवीनच ओपन केलेलं त्या इयरसाठी नवीन स्टार्ट केलेलं तिने. तर मला घराच्या आतली रूम मिळाली. मी अजून खुश, म्हणलं मला काही टेन्शनच नाही, कारण घराच्या आतली म्हटल्यावर कसं एक घराला घर पण असतं, कोणतरी आहे आपल्यासोबत. एक्झॅक्टली. मी एकटी नसणार होती. मी दार उघडून झोपली असते तरी मला काही इश्यू नव्हता, लाईटची पण काही इश्यू नव्हता. आणि त्यांच्याकडे खूप पेट्स होते, कॅट्स अँड डॉग्स दोन्ही होते. मला भयंकर आवड आहे, माझ्या घरी पण स्वतःकडे कुत्रे मांजरे भरपूर आहेत. सो मी म्हटलं चला इट्स अ गुड थिंग. शिफ्ट झाली मी बाहेर, सेटल इन झाली. खूप म्हणजे पहिले 1 आठवडा वगैरे खूप चांगला गेला माझा, ॲज युज्युअल सेम प्रोसेस, काहीच टेन्शन नव्हतं, नवीन सगळं चांगलं गेलं. आणि एक दिवशी मी किचनमध्ये कुकिंग करत होती. सो आता तिकडे कसं असतं म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये, स्पेसिफिकली दवामध्ये जर मी बोलली तर त्यांचं जे फायर किचन असतं म्हणजे आपण जे सिलेंडर्स वगैरे वापरतो ते घराच्या आत नसतं. कारण तिकडची जी घरं असतात ती सिमेंटनी काही नाही बांधत, ते लोक जास्त लाकडाचा वापर करतात. सो देर आर चान्सेस की आग वगैरे लागून घर जळू शकतं, म्हणून ते बाहेर बांधतात पत्रा टाकून, जे फायर स्टव वगैरे असतं ते. आणि घर म्हणजे जे डिव्हायसेस वगैरे असतात इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो म्हणा, फ्रीज म्हणा, ते आत असतं. सो आता आपण तर गॅसवरच मेजॉरिटी कुकिंग करतो, ती लोक मायक्रो खूप वापरतात. सो मी बाहेर गेली जेवण बनवायला आणि दुपारची वेळ होती, आय थिंक 12-12:30 वाजले असतील त्यावेळेला. तो आमचा लंच ब्रेक असतो आणि आमचे क्लासेस परत 2 वाजता स्टार्ट होतात आणि 5 मिनिटावर कॉलेज होतं, त्यामुळे मी घरी यायची, बनवायची, जायची. मला तर तिच्या 2 मुली ज्या आहेत त्यातली जी छोटी मुलगी आहे ती मला बाहेरनं येऊन आत जाताना दिसली किचनमध्ये. तर मी हाक मारली तिला की तो तिकडे आते म्हणतात, आते म्हणजे सिस्टर आणि कुया म्हणजे ब्रदर. तर स्पेसिफिक असं नाही, मोठा भाऊ छोटा भाऊ नाही, छोटं असलं मोठं असलं तरी आतेच म्हणतात. मी तिला हाक मारली आते, मी बघितलंच नाही मागे वळून, अशीच चालत गेली. परत हाक मारली आते, बघितलंच नाही, चालते पुढंच चालत आणि गेली निघून. म्हटलं मे बी इयरफोन्स वगैरे घातले असतील, लक्ष नसेल, धूम देत असेल, लक्ष नाही दिलं. जेवण बनवते आणि मी आत गेली, खाल्लं पेलं, बाहेर आली. मी निघणार होती कॉलेजला, ती मला परत येताना दिसली आतमध्ये गेटमधनं, मेन गेटमधनं. यावेळेस ती 2 मिनटं थांबली. म्हटलं तू तर मगाशीच गेली होतीस ना आतमध्ये, तू परत कशी काय आली? ती बोलली नाही मी तर आत्ताच आले.
अरे मी तिला म्हटलं मी पाहिलं तुला जाताना किचनच्या दरवाज्यात आत गेलीस तू लिटरली. म्हणजे मी इथे उभी राहून कुक करते आणि किचनचा दरवाजा बाजूलाच आहे. मी हाक पण मारली आते करून. बोली यशू नाही यार, आय वॉजंट देअर. इंग्लिशमध्ये बोलायचं, मी मराठीत सांगते. ओके नो प्रॉब्लेम. ती गोष्ट तिच्या आईला सांगितली. मला माहिती आहे माझ्यासोबत असं का होतं. मी कोणाला काही सांगते ते जाऊन कोणाला तरी सांगून मोकळे होतात. आणि तोपर्यंत बाय द वे पहिल्या गोष्ट घडलेली माझ्यासोबत, डिस्कशन कधी झालं नव्हतं भूताखेतांचं. म्हटलं यार परत जज करणार, परत लेक्चर, मला ते परत ती सायकल नको होती. तर तिची आई आली, लँडलेडी जी होती त्या घराची, संध्याकाळी माझ्याकडे. मी कॉलेजवरून परत आली तेव्हा तिने मला विचारलं काय झालं. मी सांगितलं, म्हटलं असं असं झालं दुपारी, मी जेवण बनवत होती, मला दिसली जाताना. बोली टेन्शन कशाला घेते, तिथे डॉपल गँगर आहे. मी फक्त बघितलं 2 मिनटं तिच्याकडे. मला ही काय बोलते, डॉपल गँगर आहे आणि ती एवढं कॅज्युअली का बोलते. सो डॉपल गँगर काय असतं की आपल्या माणसासारखंच दिसणारं एक भूताचं वर्जन असतं. सिमिलर, व्हेरी सिमिलर टू आर ह्युमन वर्जन. ते भूत असतं फक्त शेप शिफ्टर नाही. दॅट इज अ डिफरंट थिंग. डॉपल गँगर हे सिमिलर दिसतात. म्हणजे जसे क्लोन्स करतो की नाही, ह्युमनचे क्लोन्स होतात, तसं भूतांमध्ये आपल्यासारखं दिसणारं त्यांचं असं म्हणणं असतं की भूत असतं. म्हणजे मी ह्युमन फॉर्ममध्ये एक्झिस्ट करते, तसं भूत फॉर्ममध्ये माझा एक डॉपल गँगर एक्झिस्ट करतो. मग ते तुझ्याच तो कोणाचं दुसऱ्याचं रूप नाही घेऊ शकत, तो फक्त तसाच असतो, सेम टू सेम तसंच असतो. ती बोलली तुला तिचा डॉपल गँगर दिसला असेल, तो आपल्याच घरात राहतो. आम्हाला पण बरेच वेळा दिसलाय, काय करत नाही तो, टेन्शन नको घेऊ तू. म्हटलं भाई, मी तिला विचारलं, म्हटलं आर यू सिरियस, तू इतकं काय केलं. इट्स ओके, हा असं करून हसली ती लेजिट हसली. मला टेन्शन आलं. म्हटलं बापरे, हे पहिलं भूत इकडे आलेलं. ओनली गुड थिंग वॉज ती काय करत नाही. म्हणजे ठीक आहे चल. सो इट्स नायदर अ गुड गोष्ट और अ बॅड गोष्ट. कारण कसं असतं, जेव्हा जेव्हा तुम्हाला डॉपल गँगर दिसतो, सो इट इज कन्सिडर्ड की इट्स अ बॅड ओमेन, म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे ह्याचं एक सुरुवात असते, किंवा एक तुम्हाला एक असे काय म्हणतो पण त्याला हिंट असते की बाबा काहीतरी होऊ शकतं वाईट. हां, पण थँकफुली काही वाईट नाही झालं. सो लेट्स से इट्स अ न्यूट्रल गोष्ट असं म्हणू शकतो. मी लक्ष नाही दिलं. मग म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर 2-3 वेळा मला दिसलं मला. हो, घरामध्ये फिरताना दिसलं, हॉलमधनं किचनमध्ये. जेव्हा की मला माहिती होतं की ती बेडरूममध्येच बसलेली, तिची छोटी मुलगी, पण ती मला जाताना दिसली. बाथरूममधनं कधी कधी बाहेर यायची, कधी कधी हॉलमधनं किचनमध्ये जायची. मी इग्नोर केलं. म्हणजे ठीक आहे चल, काय फरक नाही पडत. सो ही एक गोष्ट मला यूज टू केली. म्हणजे ठीक आहे चल, घरात डॉपल गँगर एक्झिस्ट करतो. हे एक झालं. पण आपण बोलतो ना की आपल्या इकडे एवढ्या गोष्टी आहेत, किंवा भारतात, महाराष्ट्रात एवढ्या ह्या मानतात, अंधश्रद्धा आहे, ते तिथे खूप चालतं. पण आपण जेव्हा हे बाहेरच्या देशात बघतो ना, तिथे तर प्रचंड आहे. आणि तिकडे तर त्यांचा अभ्यास केला जातो, तिकडे तर त्यांचे म्युझियम बांधले जातात, लोक घोस्ट हंटिंगला जातात, तिथे गव्हर्नमेंट पण सपोर्ट करतो. माहिती नाही काय तिथे होत असतं. म्हणजे आय थिंक त्यांचं बिलीफ खूप स्ट्रॉंग आहे, खूप करतात. म्हणजे तिथे मानतात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांचे फॅमिली ट्रेडिशन्स असतात की म्हणजे त्यांचं असं असतं की ते बाहेर नाही पडू देत, त्यांच्यामध्येच ठेवतात. सो थँकफुली म्हणजे माझं नशीब चांगलं म्हणायला पाहिजे की मी खूप क्लोज झाली त्या फॅमिलीच्या. मी आजही टचमध्ये आहे त्यांच्या. त्यांनी मला त्यांच्या काही फॅमिलीच्या सिक्रेट्स सांगितलं, मी सांगेन नंतर डेफिनेटली. असे विचित्र सिक्रेट्स होते का? ब्लॅक मॅजिकशी रिलेटेड आहेत. त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण विचक्राफ्ट प्रॅक्टिस करतं, कसं काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या. मला माहिती आहे तुम्हाला शिव्या घालत असाल, कारण हा एपिसोड आपण मध्येच थांबवलाय. रोको जरा, सबर करो. कारण ह्या एपिसोडमध्ये एवढ्या गोष्टी होत्या ना, ह्या पॉडकास्टमध्ये एवढ्या गोष्टी केल्या यशस्वीनी की ते एका पॉडकास्टमध्ये सगळं ऍड करणं खूप कठीण जात होतं. आम्हाला एडिटर्सनाही एडिट करणं वगैरे खूप कठीण जात होतं. त्यामुळे हे जे आपण 2 भाग केले आहेत, आणि दुसऱ्या भागात आपण असेच काही इंटरेस्टिंग स्टोरीज अजून घेतलेले आहेत, असे काही अजून कॉन्सेप्ट घेतलेले आहेत. नक्की आवडेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती भरा आणि आपण नक्कीच एक सोबत पॉडकास्ट करू. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता आणि फेसबुकवरही फॉलो करू शकता.